नमस्कार. MyMTBच्या वेब पोर्टलवर मी हर्षद वैद्य, कॅमेरामॅन योगेश सोबत तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्या सर्वांनाच चार्टर्ड अकाउंटंट माहिती असतो. बऱ्याच जणांना CS पण माहिती असतो. CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी माहिती असतो. या दोघांमध्ये नेमका फरक काय? दोघं जण नेमकं काम काय करतात? यातलं CS काय काम करतो ह्याच्याबद्दल आज आपल्यासमोर बोलायला उपस्थित आहेत नेहा कारेकर मॅडम. त्यांच्या नेहा कारेकर अँड असोसिएट्स या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी 35 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. हा अनुभवाबद्दल ते आपल्याला सांगणार आहेत. कंपनी सेक्रेटरी या विषयाबद्दल ते आपल्याशी बोलणार आहेत. तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. मॅडम, माझा सर्वात पहिला बेसिक प्रश्न असा आहे की चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी दोघांमध्ये फरक नेमका काय आणि दोघं नेमकं काम काय करतात? चार्टर्ड अकाउंटंट जसं वर्ड आहे, त्यांचं इन्स्टिट्यूट आहे आणि दिल्लीला वगैरे, ते जास्त करून रेव्हेन्यूचं काम करतात किंवा ऑडिटचं काम करतात. पैशांचं तोडजोड म्हणता येईल. आणि कंपनी सेक्रेटरी जे कंपनीचं असतं ना, ते जास्त कंप्लायन्स म्हणजे कंपनी सगळे लॉचे वगैरे काय लॉचं बरोबर करतो का कंप्लाय, हे सगळ्या गोष्टी. उदाहरणार्थ, आता कंपनीचं वर्षाचं बॅलन्स शीट होतो बरोबर, बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ते सगळ्याचा ऑडिट हा चार्टर्ड अकाउंटंट करत असतो. वेरएज कंपनी सेक्रेटरी ते झाल्यावर ते फाईल करतं मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स बरोबर. तर हे डिफरन्स आहे कंपनी सेक्रेटरी आणि चार्टर्ड अकाउंटंटबद्दल. आता मला पुढचा प्रश्न असा आहे की आता मी एक सामान्य मुलगा आहे. मला 12वी नंतर काय करायचं, मी कॉमर्स साईड घेतलं आणि 12वी नंतर काय करायचं आहे मला माहीत नाही. तर मला CS फील्डबद्दल जाणून घ्यायचं आहे. तर CS फील्डबद्दल तुम्ही मला काय सांगाल अशा मुलांसाठी की ज्यांना या फील्डकडे काही माहितीच नाही आणि यांना लोकांना हे समजावून सांगायचं आहे, तर अशा लोकांसाठी CS फील्ड तुम्ही कसं समजावून सांगाल आणि काही उदाहरणं मला सांगू शकाल का की कंपनी सेक्रेटरी किती मोठ्या लेवलला काम करतात आणि त्यांचं ॲक्च्युअल कंपनीमध्ये वर्क काय असतं? डेफिनेटली खूप छान प्रश्न आहे. कंपनी सेक्रेटरी हे कंपनीचं बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ला हेल्प करणारी एक व्यक्ती असतो. म्हणजे कंपनीज ॲक्टमध्ये कंपनी सेक्रेटरी इज द मेन पर्सन फॉर गव्हर्नन्स, कॉर्पोरेट गव्हर्नन्ससाठी. तर खूप मोठा करिअर आहे आणि ज्यांना खरोखर करायचं, 12वीच्या मुलांना आम्ही करिअर गायडन्सचे खूपसे इन्स्टिट्यूटतर्फे जात असतो आणि सांगतो की ही इज वन ऑफ द गव्हर्नन्स ऑफिशियल्स. खूप मोठा रिलायन्ससारखा मोठा कंपनी किंवा टाटासारखा मोठा कंपनीमध्ये कंपनी सेक्रेटरी हा खूप मोठा व्यक्ती असतो, जे शेअर होल्डर्सशी पण बोलत असतो, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि स्टाफ यांच्यामधला जो माणूस असतो, काइंड ऑफ अ PR काइंड ऑफ अ पर्सन. आणि लिगल त्या कंपनीने बरोबर लॉस ऑफ द लँड बरोबर कंप्लाय केला आहे ना, याच्याबद्दल सांगत असतो. तर सांगण्याचा मुद्दा असा की समजा कुठल्या स्टुडंटला लॉबद्दल किंवा लिखाणबद्दल जास्त इंटरेस्ट असेल तर त्यांनी नक्की कंपनी सेक्रेटरी हा कोर्स घ्यावा. आणि जास्त करून मी मुलींना सांगेन की मुलींना हा करिअर, आमचे जे स्टुडंट्सपैकी 80% मुलीच असतात. कारण का तर हे गोष्ट तुम्ही घरी बसून किंवा वर्क फ्रॉम होममध्ये पण तुम्ही ॲज अ कंपनी सेक्रेटरी म्हणून करू शकता. खूप जण ब्रेक्स घेतात, मूल होतं मग नंतर, पण मग समजा तुम्ही त्याचं प्रॅक्टिसमध्ये घेतलात तर खूपशे मुली पण ॲज कंपनी सेक्रेटरीज खूप छान कामं करतात. आमचे 4 लाख टोटल स्टुडंट्स आहेत रोल्समध्ये आणि 50,000च्या वरती मेंबर्स झालेत आमचे कंपनी सेक्रेटरी इन्स्टिट्यूटचं. अतिशय सुंदर प्रोफेशन आहे, प्रॉफिटेबल आहे आणि खूप छान आणि अपकमिंग प्रोफेशन्स आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की मला आता कंपनी सेक्रेटरी मी आहे आणि मला आता समजा मी झाल्यावर मला काम काय करायचं आहे ह्याच्याबद्दल माझं क्लॅरिटी हवी असेल, तर कंपनी सेक्रेटरी ही व्यक्ती काय काम करते आणि कुठल्या प्रकारची चॅलेंजेस ह्या कंपनी सेक्रेटरीला फेस करावे लागतात? 1-2 उदाहरणं आम्हाला सांगू शकाल? डेफिनेटली. कंपनी सेक्रेटरी समजा वर्डच बघितलं तर कंपनीचे सेक्रेटरी म्हणजे कंपनीला जन्म घालणारा कंपनी सेक्रेटरीच असतो. म्हणजे बेबी बॉर्न झालं मग त्याला मेंटेन करणं, म्हणजे त्याचं वर्षाचं वर्ष पूर्ण जे काय तुम्ही कंपनीचं कराल ते सगळं कंपनी सेक्रेटरी करतात. त्यांचं ॲन्युअल फायलिंग, त्यांचं सगळं KYC आणि मग नंतर त्यांना समजा पेडअप कॅपिटल वाढवायचं असेल, कोणी पैसे त्याच्यात टाकले कंपनीचं, तर ते सगळे फॉर्म्स हे सगळं कंपनी सेक्रेटरीज करत असतं. चॅलेंजेस खूपशे आहेत कारण आमच्या प्रोफेशनमध्ये ठराविक नुसतं कंपनी सेक्रेटरीने करावं असं नाही आहे. खूपसे चार्टर्ड अकाउंटंट्स किंवा कॉस्ट अकाउंटंट्स पण आमची कामं करतात. तर माझं नेहमीच असं काय मुद्दा असेल तर नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करत असते की काही ठराविक
कंपनीचे रिलेटेड जे फॉर्म्स असतात ॲन्युअल फायलिंगचे म्हणा किंवा ऑडिटच्या कंपनीजचं, ते फक्त कंपनी सेक्रेटरीजला द्यावं इन्स्टिट्यूटने, सो दॅट आम्ही आमची कामं प्रॉपरली करू शकू. इवन कंपनीचं क्लोजर हे कंपनी सेक्रेटरीजच करत असतं, म्हणजे कंपनीला जन्म घालणारा, कंपनीला मेंटेन करणारा आणि कंपनीचं क्लोजर हे कंपनी सेक्रेटरीजचं आहे. ओके, आता मला तुम्हाला थोडासा असा वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे की एक कंपनी सेक्रेटरी ही व्यक्ती जेव्हा काम करत असते तेव्हा त्याला तुम्ही आता म्हणालात की 3 ठिकाणं 3 गोष्टींचा सगळ्यात ती कनेक्ट दुवा असतो तो. तर कंपनी सेक्रेटरी या गोष्टीचं एक काम करत असताना कंपनी सेक्रेटरीसाठी कुठली चॅलेंजेस किंवा कुठल्या गोष्टी आपण अडॉप्ट केल्या पाहिजेत आणि कुठल्या गोष्टींसाठी तुम्ही कंपनी सेक्रेटरीने प्रिपेअर असलं पाहिजे, ह्याच्याबद्दल तुमचा अनुभव खूप, म्हणजे तुम्ही 35 वर्ष या फील्डमध्ये काम करतात. तर कंपनी सेक्रेटरी ॲज अ कंपनी सेक्रेटरी मी कुठल्या गोष्टींसाठी कायम प्रिपेअर असलं पाहिजे कंपनीमध्ये काम करत असताना, किंवा मी समजा प्रायव्हेट प्रॅक्टिशनर आहे कंपनी सेक्रेटरीचा, तर मला कुठल्या प्रकारचे चॅलेंजेस येतात, ह्या 2 गोष्टींमध्ये डिफरन्स कसा असतो आणि काय काय चॅलेंजेस असतात ह्याच्याबद्दल मला सांगा. ओके, तर कंपनी सेक्रेटरी इदर कंपनीमध्ये सर्व्हिस करत असतो किंवा स्वतःचा तुम्ही सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस, आपण दोन्ही गोष्टी जरा बघूया. समजा तुम्ही कंपनी सेक्रेटरी ॲज अ कंपनीमध्ये करत असाल तर लोक प्रिफर करतात की तुम्ही LLB आणि कंपनी सेक्रेटरी, कारण तुम्हाला एंटायर जे काय कंपनीला लॉ लागणार आहे, फॅक्टरीज ॲक्ट म्हणा, वेजेस ॲक्ट म्हणा, डिस्प्यूट्स, जे काय तुमचे कंपनीजचे ते सगळं तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि तुम्ही नेहमी अपडेटेड स्वतःला ठेवायला पाहिजे. वेन यू आर इन ॲक्च्युली इवन प्रॅक्टिसला पण ते गरजेचं आहे, बट वेन यू आर वर्किंग तर तुम्हाला मीटिंग्स घेणं, तुम्हाला मिनिट्स बनवणं, तुम्हाला सगळ्यांकडनं शेअर होल्डर्स बरोबर तुम्ही प्रॉपरली कम्युनिकेशन करणं हे तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे. कंपनीज ॲक्टला खूपशे पेनल्टीज पण आहेत. ऑफिसर अँड डिफॉल्ट म्हणून कंपनी सेक्रेटरीला बघितलं जातो वेन यू आर वर्किंग इन अ कंपनी. आणि तुम्ही समजा प्रॅक्टिसमध्ये आहात तर तुम्हाला बऱ्याच कंपनीजचे तुम्ही एकत्र कामं करू शकता. एक ठराविक लिमिट नंतर तुम्हाला कंपनी सेक्रेटरीज पाहिजे, पण समजा कमी लाखाचा कॅपिटलचं काम असेल तर प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी करू शकतो. माझ्याकडे समजा 20 कंपनीज आहेत, त्यांची सगळी कामं मी करते. इन ॲडिशन माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी बँकांमध्ये पण रजिस्टर्ड आहे ॲज अ कंपनी सेक्रेटरी. समजा कर्ज दिलं बँकेने तर त्याच्यासाठी एम्पॅनलमेंट करतं कंपनी सेक्रेटरीला, तर मी जवळजवळ 7-8 बँकांमध्ये एम्पॅनल्ड आहे. ते पण एक एरिया ऑफ प्रॅक्टिस आहे जे तुम्ही करू शकता. अजून एक मी लोकांना सांगण्याचा प्रयत्न करते याच्यातनं, कंपनीज ॲक्ट 2013 खूप स्ट्रिक्ट केलेत, पेनल्टीज स्ट्रिक्ट केलेत की तुम्ही अमुक फॉर्म नाही फाईल केलं तर तुम्हाला पेनल्टीज खूप लागतात. म्हणून प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीचं स्कोप खूप वाढला आहे. बिकॉज ऑफ कंपनीज ॲक्ट 2013 तुम्हाला जवळजवळ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला 6 कंप्लायन्सेस असतात वर्षाचे, ते तुम्हाला करायलाच लागतं. म्हणून आम्ही सांगतो नुसतं कंपनी इन्कॉर्पोरेट करू नका, त्याचं वर्षाचं तुम्ही मेंटेन करा. ॲज अ प्रॅक्टिसिंग सेक्रेटरी मी तुम्हाला सांगते, एक आम्ही केलं नाही KYCचं, म्हणजे दुसऱ्या कंपनीने फॉर्म केलेलं वगैरे त्यांचं, आणि मग त्यांनी भरलं नाही तर त्यांना 5,000 रुपयाचा दंड झाला दुसऱ्या दिवशी करायला गेलं तर. जूनपर्यंत सप्टेंबरपर्यंत करायचं असतं, त्यांनी केलं नाही. दंड खूप असतात, दिवसाला 100 रुपये पण रिकरिंग कॉस्ट पण वाढतं. म्हणून वेळेवरती कंप्लायन्स करणं आणि तुमच्या कंपनी सेक्रेटरी असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आता इतका म्हणजे आता सांगितल्यानंतर की चॅलेंजेस आणि इतकी त्याच्यावरती जबाबदारी असतात, रिस्पॉन्सिबिलिटीज असतात की त्याच्यामुळे याचं असं होतं की किती काम आहे हे असं म्हणजे नॉर्मल माणसाला वाटतं. पण तुम्ही मगाशी आपण बोलत होतो त्याच्यामुळे तुम्ही सांगितलं की 35 वर्षांच्या संपूर्ण प्रॅक्टिसमध्ये तुम्ही तुमच्या पॅशनबद्दल पण तुम्ही जपली. तर त्या पॅशनबद्दल मला सांगा. तुम्ही बऱ्याच अजून तुम्ही मगाशी म्हणताना सांगितलं की तुम्ही बुद्धिस्ट लिटरेचरबद्दल तुम्हाला खूप इंटरेस्ट आहे, तर ह्या गोष्टींबद्दल आम्हाला सांगा आणि ह्या 2 गोष्टींचा वर्क बॅलन्स तुम्ही कसं सांभाळा ह्याच्याबद्दल पण मला सांगा. प्रत्येकाने आपलं पॅशन हे बाळगायलाच पाहिजे आणि मला लहानपणापासूनच बराच पॅशन्स आहेत. त्याच्यात रीडिंग आहे, रायटिंग आहे आणि मला अभ्यास करायला खूप आवडतं नवीन नवीन गोष्टींचा. त्याच्यामुळे मी कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग पण केलं, LLB पण केलं आणि मग नंतर मला असं वाटलं की मी विपश्यना पण केलं पाहिजे, तर दरवर्षी मी विपश्यना करायला जाते. तेव्हा मला असं बुद्धांच्या टीचिंग्समध्ये असं आलं की खूप मोठा वास्ट लिटरेचर आहे. त्याच्यामुळे मी MA इन पाली लँग्वेज केलं मुंबई युनिव्हर्सिटीवरनं आणि ते आवडलं म्हणून सायकॉलॉजीचं MA पण केला
आणि त्याच्यानंतर MA इन बुद्धिस्ट स्टडीज केलं. आता इच्छा अशी आहे की बुद्धांची टीचिंग्स लोकांपर्यंत पोचवायचं. तर काय ऑनलाईन कोर्सेस पण मी रेकॉर्ड करते जेणेकरून लोकांना त्याचा बेनिफिट मिळेल. दरवर्षी ॲटलिस्ट 2-3 डिप्लोमाज करते मुंबई युनिव्हर्सिटीवरनं. हे सगळं का करते तर स्वतःला अपडेट ठेवणं गरजेचं आहे. आणि मला आवड म्हणून मी केलं. एक पुस्तकही लिहिलेलं आहे, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. मी स्वतः लिहिलं आहे, ॲमेझॉनमध्ये अवेलेबल आहे. मी कॉर्पोरेट ट्रेनिंग पण करते. तर जाऊन कॉर्पोरेट्स बँक्समध्ये वगैरे शिकवते लोकांना. तर ते माझी आवड आहे म्हणून मी करते. आणि NLPचं मास्टरी किंवा न्यूरो लिंग्विस्टिक हे सगळ्या गोष्टी मी माझं छंद याच्यासाठी केलं की नुसतं कामापेक्षा आपण आपली छंद बाळगलं तर लाईफ खूप ब्युटिफुल होऊन जातं. आणि आपण प्रेझेंटमध्ये राहतो, खूप मजा येते. लाईफचा आनंद वेगळाच होऊन जातं. येस. तुम्ही आम्हाला तुमच्या आपल्या CS सारख्या एका नवीनपेक्षाही थोडीशी लोकांना कमी माहिती असलेल्या फील्डबद्दल आम्हाला सांगितलं, त्याच्या चॅलेंजेसबद्दल सांगितलं, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीजबद्दल सांगितलं. तर आणि त्यातूनही तुम्ही तुमच्या एवढ्या वर्षांच्या एक्सपिरियन्समध्ये तुम्ही तुमची आवड कशी जोपासलीत आणि ती तसा वर्क लाईफ बॅलन्स केलात. तर हे आम्हाला खूप खूप छान पद्धतीने आम्हाला सगळं समजावून सांगितलं. तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून तुम्ही आम्ही इथे आलात, तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर केलेत आणि आम्हाला वेळ दिलात. त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. MyMTBच्या संपूर्ण टीमकडनं मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. MyMTBचं स्टार्टअप फर्स्टचा हा उपक्रम मला खूप आवडलं आणि माझे मत मला मांडता आलं. हे एक खूप छान प्रयत्न होता आणि थँक्स अ लॉट की मला इथे तुम्ही संधी दिली आमच्या प्रोफेशनबद्दल बोलायला. थँक्यू.